हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत। तर चला ताईंनो, सांगितलेलं की उद्या मी आता डिंकाचे लाडू बनवणार आहे। तर आजच्या पूर्ण व्हिडिओमध्ये तेवढंच आहे बरं का। डिंकाच्या लाडूची बऱ्याच ताईंना रेसिपी पाहिजे होती, तर म्हटलं चला बघावं आणि डिटेलमध्ये बघा। माझं थोडंसं प्रमाण कसं होतं ना, माझ्या जर मनाला वाटलं तर मी ती गोष्ट वाढवते, जर कमी वाटलं जास्त वाटली तर ती कमी करते। पुढे मी सांगितलेलं आहे या पद्धतीने। तर आता सगळं पहिल्यांदा काढून घेते, सगळं काल चिरून फोडून सगळं ठेवलेलं आहे। चला तर ताईंनो, तुम्हाला बघायचंच होतं की लाडूची रेसिपी, डिंक लाडूची रेसिपी। तर सामान सगळं काढलेलं आहे, ते सामान सुद्धा तुमच्याशी मी शेअर करते, किती घेतलं काय घेतलं। जसं की मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्हाला की माझं काय होतं, सारखं मी वरचेवर करत असते ना, मग हे कमी घेतलं ते जास्त घेतलं, मग ते थोडं हे केलं, ती मला असं ऍडजस्ट करायची सवय लागली। एकदम प्रॉपर प्रमाणच मला कधी ना म्हणजे कधी कधी सांगता येत नाही। तर आता परवा दिवशी एका ताईने भोपळ्याच्या घाऱ्या केलेल्या, त्याचा गुळ किती टाकायचा, तर ते आता कसं एवढासा मी भोपळ्याचा एक पार्ट घेतला, तो खिसला, तो भोपळ्याचा खिस किती झालाय तेवढा बघून त्याच्यात गुळ असा टाकला 2 वाटी 3 वाटी। मग ते प्रमाण कधी कधी मला समजत नाही का, तर ते करायची सवय लागली ना, म्हणून मी अशी त्याचा अंदाज पंचे टाकत असते। कोणती भाजीचं तर काही सगळ्यांना असं प्रमाण नसतं, पण असं लाडूचं वगैरे सगळं। आता रव्याचे लाडू केले तरी अंदाज पंचाचा रवा एवढा दिसतोय, तर त्याला साखर एवढी पाहिजे असं एकदम म्हणजे समजतं ते असं हे झालेलं आहे। किंवा काही असं पदार्थ करताना एक अंदाज आलेला आहे की त्यात तेवढं घातलं तरी होईल। तर आता डिंकाचे लाडू करताना भरपूर साऱ्या रेसिपी आहेत, भरपूर। कोण खारका जास्त घालतं, कोण खोबरं जास्त घालतं, कोण भरपूर काय काय घालतं पौष्टिक होण्यासाठी, म्हणजे खूप जास्त हे। तर मी माझं सुद्धा प्रमाण सांगते, याचं प्रमाण मी सांगू शकते का, तर हे मी किलोवरती मोजून आणलेलं आहे आणि काही गोष्टी मी अंदाज पंचेच घालते। तर त्या कशा आणि आजची फुल रेसिपी दाखवते। भरपूर लाडू होतात, नाही म्हटलं तर हे सगळं मिळून 2 किलोचं सामान झालेलं आहे। गुळ 1 किलो म्हणजे 3 किलोचे हे लाडू होणार, तर लाडू पण भरपूर होतात। तर तुम्हाला मी प्रमाण पण सांगते, सगळं सांगते। आणि सगळ्यात महत्त्वाचं, आज आहे माझा बर्थडे, तर मी आत्ताच कम्युनिटी पोस्ट टाकली आणि तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स आल्या। सगळ्यांना खूप 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 धन्यवाद, थँक्यू सगळ्यांनी। कधी कधी असा आशीर्वाद, असा सपोर्ट असला तरी ना, एक आपल्या बाजूला पॉझिटिव्ह गोष्ट होती, आपल्या बाजूला पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट आहे असं आपल्याला नेहमी फील होतं। निगेटिव्ह कमेंट्स, निगेटिव्ह बोलणारी माणसं जर आपल्या आसपास असतील ना, तर आपलं पण माइंड तसंच होतं। तर आपल्या ह्याला अशा आपल्याला शुभेच्छा देणारी सगळ्याच प्रकारची माणसं असावीत, पण जर अशा पद्धतीची माणसं असेल तर मग तो दिवस छान जातो, ते आयुष्य छान जातं, म्हणजे हे होतं। त्याच्यामुळे तुम्ही माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा सगळ्यांनी भरभरून दिल्या, सगळ्यांना खूप 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 थँक्यू। असाच अजून आपला प्रवास पुढे किती वर्ष जातोय बघूया युट्यूबचा, तुम्ही आणि माझा। आता तुम्ही तर सगळेजण मला युट्यूबच्या द्वारे बघताय पाहताय, पण मी तुम्हाला बघू शकत नाही, पण तुमच्या नावाने, तुमच्या कमेंटने, तुमच्या शब्दाने मी तुमच्यापर्यंत पोहोचते, त्याचा मला खूप जास्त हे आहे की म्हणजे असं नाहीच होत की आपण एकमेकांना ओळखत नाही, आपण एकमेकांना चांगलं ओळखायला लागलेलो आहे आता। तर त्या आणखीन पुन्हा एकदा खूप खूप थँक्यू। चला तर लाडूचं काय सामान आहे ना ते मी सांगते। तर सगळ्यात असं वाटतं की अवघड लाडू आहे डिंकाचा, तर सगळ्यात सोपा मी म्हणेन डिंकाचा लाडू आहे। त्याला पाक वगैरे काही असं जास्त हे नाही लागत, एकदम सोप्या पद्धतीने मी तर करते तसं। चला तर सामान पण आता तुम्हाला मी दाखवते। तर खोबऱ्याचं प्रमाण ताईंनो बघा, 1 किलो खोबऱ्यातलं मी 2 वाट्या काढून ठेवलेले आहेत, म्हणजे साधारण हे 3 पावशर खोबरं धरा, कारण मोठ्या 2 वाट्या मी 1 किलोतल्या साईडला काढून ठेवलेल्या आहेत। 3 पावशर खोबरं, अर्धा किलो खारीक जी की कालाशी फोडून घेतली बघा। आणि तुम्ही म्हणाल मऊ खारकेच्या कशा, तर आता तुम्हाला मी दाखवते लाडूची रेसिपी, एकदम ह्याची पूड होते की नाही बघा। हे झालं खोबरं, ही खारीक अर्धा किलो आहे बरोबर। तर आता ते फोडून बॅग काढून थोडं तरी कमी झाली असणारच आहे। आणि हे आहे डिंक, तर हा 100 ग्रॅम, हा 100 ग्रॅम, म्हणजे 200 ग्रॅम डिंक घेतलेला आहे मी एवढ्या ह्याच्यासाठी। तर 1 किलो गूळ आपल्याला लागणार आहे। इथे मखाने 100 ग्रॅम घेतलेले आहेत, आणखीन एवढी मोठी जास्त भरून अशी बदाम घेतलेले आहेत 1 वाटी, त्याच वाटीनं मोजून सेम वाटीनं 1 वाटी काजू, 1 वाटी बदाम तुम्हाला वाढवायचे असतील तर वाढवा। आता माझ्याकडे आहेत भरपूर बदाम, मग मी बदाम आता वाढवणार आहे अजून ह्याच्यात, बघू करताना मग एक अंदाज घेत माझा होतं। आणि लागणार आहे तूप, तर हे घरचं साजूक तूप आहे। आणि हे सगळं जेवढं साहित्य तुम्हाला दाखवलंय ना, खोबऱ्यापासून हे खारका सुद्धा आपल्याला तुपात चांगल्यात तळून घ्यायचं, हे सगळं आपल्याला
तुपात छान असं तळून घ्यायचं आहे. तर ताईंनो मी तुम्हाला प्रमाण सांगितलं आणि खोबरं म्हटलं ना 2 वाट्या काढून घेतलं. नंतर सगळं तळल्यानंतर खूप जास्त सगळं झालं. मग ज्या 2 वाट्या म्हणजे पाव किलो जे खोबरं साईडला काढून ठेवलेलं ना ते सुद्धा मी पुन्हा चिरलं आणि याच्यात मिक्स केलं. म्हणजे बरोबर 1 किलो खोबरं, अर्धा किलो खरका आणि बाकीचं प्रमाण आहे ते बरोबर आहे. तर आता ना तूप ओतलेलं आहे. तूप पण तुम्ही पाहिलं कालच ताजं मी तूप कडवलेलं. घरच्या साजूक तुपात केलेलं कधीही चांगलं आणि पौष्टिक स्वच्छ असं होतं. तर खारीक पहिल्यांदा मी तळून घेत आहे. ज्या काही तुम्हाला आत्ता गोष्टी दाखवल्या ना ते सगळं ताईंनो तळून घ्यायचं आहे आणि तुपात तळायचं आहे. तेलात डालड्यात बिलकुलही तळायचं नाही, नाहीतर सगळी चव जाणार. तर खारका तळून घेत आहे. तर तळायचं कसं, करपवायचं नाही आणि कच्चं कच्चं पण ठेवायचं नाही. आणि मी म्हटलेलं की मऊ खारीक असली तरी लाडूला काही प्रॉब्लेम होत नाही. कारण असं जेव्हा आपण तुपात खारीक तळून घेतो ना तेव्हा ती एकदम कडक होते थंड झाल्यानंतर, एकदम कुरकुरीत आणि मिक्सरवर लगेच वाटली जाते. तर या पद्धतीने बघा सगळं जे आहे ना असं छान त्याचा रंग बदलला पाहिजे बघा या पद्धतीने. असं जे अशी म्हणजे तळून घ्यायची आहे खारीक. आता बघा 1 वाटी बदाम होते ते सुद्धा तुपात टाकलेले आहेत आणि ते सुद्धा छान असे थोडं थोडं कलर बदलेपर्यंत आपल्याला सगळं तळून घ्यायचं आहे. छान होतात. डिंकाचा लाडू कसाही करा तो बिघडतच नाही मुळात. आता बघा बदाम सुद्धा तळून घेतले या पद्धतीने. हळू तळून घ्यायचं आहे. तळताना हळू तळायचं, तूप कडलेलं असतं त्याच्यामुळे. तर आता बघा 1 वाटी काजू होते ते सुद्धा रंग थोडासा तपकिरी होतोपर्यंत तळून घेतलेला आहे. कच्चं पण राहिलं नाही पाहिजे आणि ना करपलं पण नाही पाहिजे. आणखीन तुम्ही ह्याच्यात खसखस, मगज बी बरेच काय काय असतात ते घालू शकता. पौष्टिक ज्या गोष्टी असतात त्या सगळ्या घालायच्या. म्हणजे हेवी होतात आणि हे लाडू उन्हाळ्यात अजिबात खायचे नाहीत. थंडी पावसाळ्यात कितीही खा, ह्याचा त्रास होत नाही. आता इकडे घेतलेला आहे ताईंनो मखाना. मखानासुद्धा छान असा कुरकुरीत तळून घेत आहे. मखाना तुम्ही तुपात तळून मुलांना स्नॅक्स म्हणून 5-6 वाजता दिला ना, ज्यांची मुलं वीक आहेत तर त्यांच्यासाठी एकदम हेल्दी ऑप्शन आहे तो. बघा देऊन खरंच त्याने हे होतं. आणि आता बघा ताईंनो आता घेतलेला आहे सगळ्यात मेन जिन्नस, डिंकाचा लाडू म्हटल्यानंतर डिंक. तर मी तुम्हाला सुरुवातीला 200 ग्रॅम 2 पॅकेट ताईंनो डिंक दाखवला होता, पण मी 2 पॅकेट घेतला नाही. तळल्यानंतर मला तो अंदाज समजला की 2 पॅकेटची खरंच 200 ग्रॅमची एवढ्या ह्याला गरज नाही आहे डिंक. म्हणून मी एकच पॅकेट म्हणजे 100 ग्रॅम एवढ्या सगळ्या लाडूला 100 ग्रॅम ताईंनो मी डिंक वापरलेला आहे. कारण डिंकाने पोट म्हणजे लहान मुलं जर खाणार असतील तर खरंच टॉयलेटचा प्रॉब्लेम होतो. पोट साफ ह्यानी होत नाही. डिंकाने तसं होतं. त्यामुळे मी ती तसं हे केलं. तर आता बघा सगळे पदार्थ भाजून झाले ताईंनो आणि मी म्हटलं की नाही हे सगळं खोबरं राहिलेलं सुद्धा चिरून घेतलं बरं का मी. आणि खोबरं सुद्धा बघा या पद्धतीने तुपात तळलेलं नाही आहे बरं का. तूप थोडं थोडं 4-4 चमचे टाकून खोबरं सगळं या पद्धतीने भाजून घेतलेलं आहे. तर हे सगळं खालचं जे आहे ते चांगलं तुपात तळलं आहे आणि खोबरं तेवढं तुपात भाजून घेतलेलं आहे. तर आता जे काय आहे ना सगळं 1 तास 1.5 तास हे सगळं थंड होऊन दिलं ताईंनो. सकाळी 11:30-12 वाजता सगळी कामं झाल्यानंतर मी ते तळलेलं होतं आणि आता दुपारी डायरेक्ट घेते. एकदम थंड झाले. मिक्सरसुद्धा आपल्याला वाचवायचा आहे, नाहीतर ही असली कामं करताना ना मिक्सर कायम बिघडतो. म्हणजे लोड येतो मिक्सरला. का तर खारी खोबरं हे आता एकदम वाळकं झालेलं आहे आणि त्याच्यामुळे गरम गरम घातलं तर ना अगदीच म्हणजे मिक्सर बिघडतोच. म्हणून आपल्याला सगळं जे भाजलेले जिन्नस आहेत ना ते सगळे असे थंड होऊन द्यायचे आहेत आणि बारीक ना सगळं पूड करायचे. अशा पद्धतीने लाडू केला की सगळेजण खातात. तर इकडे बघा ताईंनो खारीक. तर सगळ्याच गोष्टी आता ना माझा थोडा ट्रायपॉडचा प्रॉब्लेम झालाय. मोबाईल काय बसना झालाय ट्रायपॉडवर, म्हणून मी तुम्हाला सांगते. तर सगळ्या गोष्टी आता मी बारीक करायला घेतलेल्या आहेत आणि त्या या पद्धतीने बारीक करायच्या आहेत. हे बघा नंतर मी बॅक कॅमेराने दाखवते, पण आता बघू शकताय एकदम बारीक पूड पण नाही करायचे. असं थोडंसं बघा रवाळा तुम्हाला दिसत असेल तर ही खारीक बारीक केलेली आहे. सगळी खारीक आणि सगळं आपल्याला अशा पद्धतीने हे सगळं वाटून घ्यायचंय आणि वाटल्यानंतर पण मी तुम्हाला आता दाखवते. तर आता बघा ताईंनो सगळं पावडरी मी करून ठेवलेली आहेत. ही आहे बदामाची पावडर, ही आहे काजूची पावडर आणि इकडे मखाना पावडर. मध्ये हा डिंक सगळा बारीक केल्यानंतर असा पातळ होतो बघा. तळलेला डिंक जेव्हा आपण बारीक करतो ना मिक्सरवर तर तो असा पातळ होतो. ते आहे खारकीचं वाटण आणि खोबरं बघू शकताय. खोबरं पण असं एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे. तर 1 किलो खोबऱ्याचा
तळून खीस करून बघा एवढा झालेला आहे, पण लाडू पण तेवढे करायचे होते म्हणून. आणि आता ह्या सगळ्या सारणाला अगदी ॲक्युरेट जो गुळाचं प्रमाण आहे ना ताईंनो, ते 1 किलो. तर तुम्ही बघू शकताय आहे असं मी 1 किलो गुळाचं पॅकेट फोडून घेतलेलं आहे. गुळ चांगला फोडून घ्या. माझ्याकडं जरा इथं हे झालं की गुळात खडे राहिले, त्यामुळे गुळ वितळायला वेळ लागतो. तर तसं झालं ना, कसं गुळाचा पाक पटकन बनतो, म्हणून गुळ चांगला फोडून खिसून चिरून घ्या. मी बघा असा ओबडधोबड फोडला, मग तो वितळायला जरा वेळ गेला. मग काय होतं, कधी कधी चटकन पाक बनण्याची क्रिया होऊन जाते. पण मला त्याचा अंदाज आहे, माझा काय झाला नाही. मी तुम्हाला आपली टिप दिली. आता 1 किलो गुळला ताईंनो 1 कप फुलपात्र पाणी, बरोबर तेवढं पाणी मी ह्याच्यात पाकासाठी ओतलेलं आहे. आणि ह्याच्यात आता सगळा गुळ वितळून घेते. मग आता तुम्ही बघू शकता, जर तुम्ही अर्धा किलो किंवा पाव किलोचे लाडू करणार असाल, 2 ते 3 चमचे फक्त पाण्याची आवश्यकता आहे. जर 1 किलो गुळाला 1 फुलपात्र लागणार असेल. कमी करणार असेल तर तुम्हाला मी सांगते, गूळ भिजेपर्यंत फक्त आपल्याला पाणी ओतायचं आहे. पाणी बत्कन ओतायचं नाही. जितकं कमी आधी होईल ना तेवढं पाणी ओतात. तूप असतं भरपूर त्याच्यात, लाडू वळला जातो. तर आता बघा, ह्याला मात्र आपल्याला पाक करून घ्यायचा आहे. तर बघा बऱ्याच वेळानं ना गूळ वितळला आणि इकडे बघा मी दाखवते, 1 तारी पाक आपल्याला घ्यायचाच आहे ह्याला. त्याच्या आतला त्याच्या पुढचा नाही, पण 1 पारी ताक सॉरी शब्द चुकतायत, 1 तारी पाक आपल्याला इथे करायचा आहे. तर आता बघा बरोबर तार तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये, म्हणजे तयार झालेली आहे. बस या स्टेजला चटकन बंद करायचं आहे. आणि तुम्हाला तसं कळत नसेल तर तुम्ही पाकाकडे गुळाकडे बघा, त्याच्यावर नॉर्मल फेस आलेला आहे ना, तर त्याचं आणि ह्याचं म्हणजे लक्ष ठेवून करायचं. परफेक्ट असा गुळाचा पाक येतो. तर सगळा गुळाच्या पाकात गरम गरम आहे ना, तर आता सगळं बघा मिक्स करायचं आहे आपल्याला. तर गुळाचा पाक का करायचा ताईंनो, एवढ्या प्रमाणात जेव्हा लाडू करतो तेव्हा ते राहतात. आणि साखरेचा पाक असला ना, नंतर थोड्या 1-8 दिवसांनी ना साखर अशी सुकायला किंवा आळायला म्हणतात ना, ती सुरुवात होते. आणि लाडूमध्ये साखर पांढरे फटक असं दिसतं, ते म्हणजे पिठी साखरेसारखे लाडू दिसतात. म्हणून गुळाचा लाडू ना 1 नंबर होतं. तर आता बघा सगळं मिश्रण ताईंनो त्याच्यात मी ओतलेलं आहे. आता राहिलं सायलं खोबरं आणि एकसारखं चांगलं मिक्स करायचं आहे. तर खारीक खोबऱ्याला गोडवा असतोच मूळचाच अंगचाच, तर ना गुळ तो बरोबर होतो. आपल्याला असं वाटतं की इतक्याला एवढासा गुळ, तर ते नॅचरल गोडी आहे ना नॉर्मल, तेवढीच खायला छान वाटते. अतिशय गोड झाला तर ते पण चांगलं वाटत नाही, का तर तूप पण असतं, सगळं हेवी होतं ना. मग ते थोडंसं सॉफ्ट गोड असं असला तर चालतं. तर आता बघा माझा पाक ताईंनो बरोबर परफेक्ट झालेला आहे. हे परफेक्ट लाडूचं प्रमाण आहे. सगळं त्यात अगदी बरोबर म्हणजे भिजलेलं आहे. जे काही आपण वाटण केले ना, सगळा पूड ती सगळी तेवढ्या गुळाच्या पाकात बघू शकताय. अगदी आपल्याला गुळ थोडासाच वाटतो, तो पाक केवढासा आहे आणि सारण केवढं, पण ते टाकल्यानंतर बघा अशा पद्धतीने बरोबर ते होतं. तर आता सगळं मी हलवून घेत आहे, एकत्र सगळं करून घ्यायचं आहे चांगलं. या स्टेजला गॅस बंद आहे बरं का. आणि आता सगळं हलवून एकसारखं झालं की अर्धा तास आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे. अजिबात त्याला उघडून सुद्धा बघायचा नाही, कसलंच आहे असं ठेवायचं. अर्ध्या तासानंतर बघाल तुम्ही तर दुप्पट बघा हे फुलून आलेलं आहे. अर्ध्या तासानंतर आता झाकण मी काढलेलं आहे आणि बघू शकताय तुम्ही अगदी लाडू बरोबर बसतोय, मऊसूद लाडू झालेला आहे. आणि ना सगळे लाडू बांधून घ्यायचे आहेत कोमट असताना, जास्त थंड नाही, पण अर्धा तास ठेवायचा आहे. एकदम गुळाचा पाक जास्तच कडक असतो, हाताला चटके बसतात आणि तूप पण असतं. असा लाडू तरी वळता आला पाहिजे ना, जास्त तूप असल्यामुळं मन लगेच गरमीनं बघा असं हे होतं. तर या पद्धतीने आता लाडू तर हे बघा ताईंनो एवढे लाडू झाले, जवळजवळ 80च्या आसपास, 75 किंवा 80 नक्कीच लाडू आहेत. खालची गोल लाईन मी मोजली, पण नंतर वरची नाही, का तर खालीच फक्त साईडचे जे होते ना तर ते 25 लाडू झालेले. तर हे त्याच्यानंतर वरून एक लाईन लावली तर 70, 75, 70 लाडू आहेत. आणि लाडू अगदीच बारका नाही बरं का, लाडू चांगला. माझा हात मोठा आहे ना, तर मला ते एवढं घेऊन असं माझ्याच्यानं होत नाही, त्यामुळे माझे लाडू एकदम मोठे आहेत. अगदी बारीक म्हटलं ना, त्यातल्या त्यात शेवटचा एक झालाय बघा अशा पद्धतीने, हा पण मोठाच आहे. तर एवढे असे डिंकाचे बघा लाडू झालेले आहेत. आणि कलर आणि हे बघा एकदम असं बारीक केले ना त्याच्यामुळे ना, आणि लाडू एकदम मऊ आहे, असा दाबला ना तर लगेचच हे होतंय, कडक कठीण नाही, त्यामुळे खायला पण बरा लागतो. आणि गुळाचं प्रमाण बरोबर असल्यामुळं तो म्हणजे गोड जास्त लागत नाही गुळाचा असल्यामुळे. साखरेचा असला की एकदम तोंडात गोड खाऊ शकत नाही का प्रमाणाच्या नंतर माणूस गोड, त्याच्यामुळे झाले बघा ह्या पद्धतीने एवढे लाडू झालेले आहेत. आता
चला तर ताईंनो डिरेक्टली भेटते मी संध्याकाळी. तुम्ही म्हणाल आज वाढदिवस आहे, आवरलं नाही, तर काही स्पेशल वाढदिवस वगैरे नाही करणार सेलिब्रेट, पण जेवण मात्र आजचं सांगते. तर छोले शिजायला ठेवलेले आहेत. कोथिंबीरीची वडी रेसिपी, आता काय श्रावण महिना लागला की कोथिंबीर वडीच असती खूप, तर मी शेअर करेन. आता मी गडबडीत, मला इतका कंटाळा आला ना खरंच. त्या लाडून ना 80 लाडू करेक्ट झाले, मी जसं म्हटलं तसं बरोबर 80 लाडू झाले. आणि ना मग इतकं सगळं आवरायचं, ती उडी भांडी घासली बघा आत्ता. आणखीन ती सगळी त्याची मिक्सरचं गॅस कट्टा सगळा पुसून घेतला आणि मग नंतर स्वयंपाकाला आता घातले. तर वडी बघा किती छान कोथिंबीरीची वडी आहे, मस्त झाले. अजून मेथीची भाजी करायची आहे. स्वीटमध्ये परवा मी डीमार्टला गेलो तेव्हा रसगुल्ला आणलेला आहे. तर माझा वाढदिवस आहे म्हणून मी एवढे सगळे पदार्थ केलेत, पण मला ह्यातलं काहीच खायचं नाहीये. मी फक्त याच्यातलं मेथीची भाजी आणि चपाती खाऊ शकते. वडी छोले वगैरे नाही मी संध्याकाळचं खाऊ शकत, पण आज गुरुवार आहे, उपवास असतो, नैवेद्य म्हणून मी आपली गंमत केली की माझा वाढदिवस आहे म्हणून मी हे केलं. तर अजून पीठ मळायचं आहे मला, अजून भाजी फोडणीला टाकायचं आहे, छोलेचा मसाला करायचा आहे. फक्त वडी झाली, बाकी घरातलं दिवाबत्ती वगैरे झाली. आणि बऱ्याच त्यांचं प्रश्न होता की आत्ता पण आजच्या कालच्या व्हिडिओमध्ये ते सगळं जाऊ दे. मी जी सकाळी कम्युनिटी टाकलेली आणि कम्युनिटीवर आणि व्हिडिओवर कालच्या इतके मेसेज आलेत बाप रे. आणि ना त्या ह्याच्या खाली तुम्हाला मी थँक्यू, इतके सगळे थँक्यू म्हणायला. खरंच आज माझा बघितलं ना दिवसच माझा पूर्ण लाडू करण्यात ते आवरण्यात गेला. मग मला वेळच नव्हता आज कमेंटला रिप्लाय द्यायला, तरी मी सगळ्यांच्या कमेंटला हार्ट दिलेला आहे. तर असं कॉमनमध्येच मी म्हणते खरंच खूप 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 थँक्यू तुमचं. इतक्या शुभेच्छा दिल्या, अशा शुभेच्छा सकाळी पण मी म्हटलं खरं ते अशा शुभेच्छा असणं खूप गरजेचं असतं आयुष्यामध्ये. तर इतक्या साऱ्या कमेंट्स आणि व्हॉट्सअप हे फेसबुक त्याच्यावर तर असतात. घरची सगळी फॅमिली ती त्याच्यावर असते, त्यांना थँक्यू. आणि सगळ्यांनाच थँक्यू, सगळ्या माझ्या यूट्यूब फॅमिलीला थँक्यू. माझा बर्थडे केक नसताना, काही सेलिब्रेशन नसताना एकदम स्पेशल झाला, तोही फक्त तुमच्या शुभेच्छांनी. तर आधी ते अनुष्काचं तेच सांगत होते की खूप ताई विचारत होते की त्यांचा क्लास किंवा त्या काय करतात, म्हणजे कसा क्लास अटेंड करतात. तर आता बघा बॅक कॅमेराने मी तुम्हाला दाखवते. त्यांचा ना दिवा बत्ती सगळं झालंय, त्यामुळे दूर घरात चालेल. तर इकडे बघा टॅब आहे असा, आणि ना पुढे शिकवतात. म्हणजे आपले कोरोनामध्ये कसे ऑनलाईन क्लासेस व्हायचे ना, तसंच क्लासेस असतात. हे पुढे टीचर शिकवत असतात आणि इकडं हे बसून दोघी मग अशा शिकतात. तुम्हाला बॅक कॅमेराने दाखव. आवाज काहीच नाही टीचरांचा. रेकॉर्डिंग ऑन केले. कम्प्लीट लिहा सगळं. आधी त्या अनुष्काचा असा ऑनलाईन क्लास असतो, 7:15 ते 8:30 पावणे 9 चं टायमिंग होतंच, तेव्हाच त्या उठतात. बाकी होमवर्क वगैरे त्यांचा आता डेलीचा झालेला आहे. आणि चला तर आजचा व्हिडिओ एवढाच होता, दुसरं काही मला शेअर करता आलं नाही. व्हिडिओचा मी इथंच एंड करते. सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींना खूप खूप थँक्यू आणि गुड नाईट, बाय.